ऑटो रिक्षावर लावलेल्या फलकात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रावर छापलेल्या आपल्या स्वाक्षरीबाबत आमदार महेश लांडगे यांनी मागितली माफी। नमस्कार, मी गजला सय्यद। आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज। पिंपरी चिंचवड शहरात भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने भारतीय राज्यघटना आणि जगभरातील लोकशाही देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करता यावा, तसेच संविधानाबाबत जनजागृती व्हावी याकरिता भारतातील पहिले संविधान भवन उभारण्यात येत आहे। याबाबतची प्रसिद्धी करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या प्रसार यंत्रणेकडून याबाबतची जाहिरात करण्यात आली। शहरातील ऑटो रिक्षांवर विचार लोकशाहीचा, अभिमान संविधानाचा अशी टॅगलाईन टाकून एका बाजूला संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला आमदार महेश लांडगे यांचा फोटो लावण्यात आला। असे असताना आमदार महेश लांडगे यांनी स्वतःच्या फोटोवर सही न करता बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रावर स्वतःची सही छापली। त्यामधीलच एका रिक्षाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला। या फोटोमुळे भाजपचे आमदार महेश लांडगे यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे। तसेच अनेक युजर या फोटोंवर वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट्स करत आहेत। मात्र याबाबत आमदार महेश लांडगे यांनी खुलासा केलाय, तसेच झालेल्या प्रकाराबाबत माफी मागितली आहे। आमदार महेश लांडगे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करताना सांगितले की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून आम्ही महाराष्ट्रातील पहिले संविधान भवन पिंपरी चिंचवड मध्ये उभारण्याचे काम हाती घेतले आहे। त्याची जनजागृती करण्यासाठी काही रिक्षा चालक व हितचिंतकांनी आपल्या रिक्षांवर फलक लावली। त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राखाली नजरचुकीने माझ्या नावाचा फॉन्ट छापण्यात आला। सदर रिक्षा फलकामुळे समाज बांधवाच्या भावना दुखावल्या आहेत, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। नमस्कार, मी महेश लांडगे। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, युग पुरुष महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज अशा कित्येक थोर महामानवांच्या योगदानामुळेच आपला हा महाराष्ट्र आज प्रगतीपथावर अग्रेसर आहे। पण आजही स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी काही राजकीय समाजकंटक जातीय, धार्मिक तसे भावनिक तेढ निर्माण करून आपला सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असतात। असाच काहीसा प्रकार काल माझ्या कानावर आला। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या सर्वश्रेष्ठ संविधानाच्या विचारांनी समृद्ध असलेले देशातील सर्वात पहिले भव्य असे संविधान भवन आपण आपल्या शहरात उभारत आहोत। त्यासाठी मी प्रयत्नशील आहे। लवकरच या संविधान भवनाचे कामही सुरू होणार आहे। याबाबत माहिती देणारी रिक्षा हुड एका रिक्षा चालकाने आपल्या रिक्षावर बसवली होती। त्यावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या खालच्या भागात अनावधानानं व नजरचुकीने माझे नाव छापले गेले होते। यामध्ये कुणाची भावना दुखवण्याचा हेतू मुळीच नव्हता, पण तरीही विरोधकांनी त्या रिक्षाच्या हुडचे फोटो समाज माध्यमाच्या माध्यमातून पसरून मी माझी सही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेवर लावली अशी खोटी आणि संतापजनक बातमी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली। मुळात संबंधित रिक्षा हुड वर माझी सही किंवा स्वाक्षरी नसून तो फक्त नावाचा फॉन्ट आहे। या प्रकाराबाबत मला जेव्हा माहिती कळाली तेव्हा संबंधित रिक्षा चालकाला बोलून त्यांना सदर हुड काढण्याची विनंती आम्ही केली। त्यांनी देखील ते रिक्षा हुड तात्काळ काढून सहकार्य केले। हा सर्व प्रकार अनावधानाने घडलेला असून त्याबद्दल मी सर्व नागरिकांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। या प्रकारामध्ये कुणाच्या भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नव्हता। कृपया कुणीही याबाबत कसलाही गैरसमज करून घेऊ नये ही माझी नम्र विनंती। आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर। शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे। गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता। मग वाट कसली पाहताय? गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा।